जळगाव जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची जळगाव शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शनीपेठ पोलिसांची धडक कार्यवाही, देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त। जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी बनावटीचा एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहे। दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ उमेश बियर शॉपीजवळ जळगाव शहर येथे एक इसम अवैध अग्निशस्त्र बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची खात्री करून पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले। कारवाई दरम्यान आरोपी प्रकाश तोलार राहणार खेडी तालुका जळगाव हल्ली मुक्काम साई सिटी जळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचा एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली। पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात कलम 325 ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश धुमे, गणेश डाकणे आणि योगेश सावळे यांच्या पथकाने हे उल्लेखनीय कामगिरी केली आहे। अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरोधात शनीपेठ पोलिसांनी ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।